सर्वांना सलाम. सलाम. आपण प्रत्येक वार आजच्या या रविवारच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. चला आपण प्रार्थनेच्याद्वारे आजच्या रविवारच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. मी प्रार्थना करतो. सर्वशक्तिमान आकाश आणि पृथ्वीच्या आमच्या सर्वांना रोज आणि रोज सांभाळणाऱ्या आमच्या यहोवा परमेश्वरा, आमच्या पित्या, आम्ही आमच्या मंडळीच्या सोबत तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. तुला धन्यवाद देतो देवप्पा. ही भक्ती ऑनलाईन आहे आणि म्हणून प्रभूजी आम्ही सर्वजण जे आपापल्या घरी आहोत या भक्तीमध्ये प्रभूजी सहभागी आहोत. आम्ही सर्वजण प्रभूजी तुझ्यामध्ये वाढण्यासाठी या ठिकाणी आहोत आणि तू आमचा देव परमेश्वर आहे. साची भक्ती आमच्यासाठी तू आशीर्वादाची कर. नवीन गोष्टी तू आम्हाला शिकव आणि प्रभूजी जुन्या गोष्टी सोडून देण्यास सहायता कर. प्रभूजी आम्ही आध्यात्मिक तंदुरुस्त राहावं ह्यासाठी तू आम्हाला सहायता कर. प्रभूजी आम्ही तुझा गौरव करत असताना आम्हाला तू लागणारे सर्व प्रकारचं देवप्पा तू मार्गदर्शन कर. पवित्र आत्म्या तू ये आणि त्या पवित्र राजस्थानासमोर जाण्यास आम्हाला तू सहायता, मदत आणि मार्गदर्शन कर. आजचा संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. संपूर्ण प्रकारे प्रभूजी आम्ही तुझा गौरव करीत. आजच्या भक्तीचा केंद्रबिंदू तू आहेस. येशू आमचा तारणारा येशूद्वारे ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐकते त्या. आमेन. आमेन. आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देण्यासाठी, कारण की परमेश्वराने हा दिवस दाखवला आणि आपण एक मराठी गीत जे आहे ते गाऊया. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला. आणि हे गीत गाऊन जे आहे आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया आणि प्रभू येशू ख्रिस्तामधला आनंद जो आहे तो आपण व्यक्त करूया. प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्याना पुरे जिव्हा.
आपण आनंद करूया. आनंदाची खूप कारणं आहेत, कारण की प्रभूने हा क्षण आपल्याला दिला आणि ही गाणं गाण्याची आपल्याला संधी दिली, आपल्याला ह्या ऑनलाईन भक्तीमध्ये येण्याची संधी दिली. आणि अशा अचानक असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपण प्रभूचा धन्यवाद करू शकतो, आनंद करू शकतो. आपण ज्या वेळेला आनंद वस्तूंमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपला आनंद जो असतो तो लिमिटेड असतो. पण ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत चालता, प्रभू येशू ख्रिस्तासोबत चालत आहात, हा आनंद जो आहे तो आयुष्यभर राहतो आणि ख्रिस्ताचा आनंद जो आहे तो आपल्यामध्ये नित्य राहणार असतो. आपण देवाचे आभार मानूया, कारण की आज परमेश्वराने आपल्याला सांभाळलं, आपल्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये घालूया आणि जर तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये जे आहे तुमच्या प्रार्थना विनंत्या सांगू शकता, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता. आपली सोमवार ते शुक्रवारपर्यंत जी रोज बायबल स्टडी होत असते त्यामध्ये तुम्ही सांगू शकता. आणि नित्य प्रभूमध्ये वाढण्याची जी आहे तुम्ही आपली इच्छा जी आहे ती अधिकाधिक ठेवा आणि आपल्या प्रार्थना विनंत्या सांगा जा. आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये तंदुरुस्त राहणं फार गरजेचं आहे भावांनो बहिणीनो. आणि म्हणून आपण ह्या वेळ प्रार्थनेमध्ये घालूया. पालखीनबाई जे आहेत ते आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील. आपण प्रार्थना करणार आहोत. 2 विशेष प्रार्थना विनंती आहेत आणि उपकार स्तुती देखील आहे की मागील दिवसामध्ये माझी जी मोठी बहीण आहे प्रिया, तिचा अपघात झाला आणि तुम्हा सर्वांना ठाऊक आहेत, काही जणांना ठाऊक नसेल, पण मागच्या बुधवारी जी आहे तिचा अपघात झाला. संध्याकाळी आपल्या मोटरसायकलवरून ती पडली, कोणीतरी तिला टक्कर मारली, थोड्याशा इजा झाल्या, डोक्याला टाके पण पडले. पण आम्ही परमेश्वराचे आभार मानतो की रस्ता त्यावेळेला मोकळा होता, बाकीच्या गाड्या नव्हत्या आणि लोकांनी घरपोच आणलं, सर्व गोष्टी सुरळीत झाल्या आणि आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. रिकव्हरीसाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रकारे माझी जी लहानी बहीण आहे शारोन, तिच्यासाठी देखील प्रार्थना करूया. देवापाने तिला देखील आरोग्य द्यावं ह्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया. संडे स्कूल आहे, तरुण संघ, महिला मंडळ, आपण प्रार्थना करूया आपल्या भारत देशासाठी. है ना, आपल्या भारत देशाला स्वतंत्रता जी आहे ती मिळालेली आहे, पण बऱ्याच गोष्टींमध्ये अजूनही आपल्याला इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं आहे. आपले जे राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, है ना, ह्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. जे आपल्या देशाला दिशा देणारे आहेत त्यांना प्रभूचं मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि जर तुमच्या याच्या व्यतिरिक्त काही प्रार्थना विनंती असतील तर त्या आपण आठवड्यामध्ये करत जाऊया. पालखीनबाई प्रार्थना करतील यावेळेला. आपण सर्वजण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया त्यांच्यासोबत. आपण प्रार्थना करू. हे महान आमच्या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, थोर अनुग्रहकारी परमेश्वर पित्या, आदर, मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ प्रेमळ पित्या आम्ही केवळ तुलाच देतो. प्रिय प्रभूजी, आम्हाला तू मागील संपूर्ण आठवडाभर सांभाळलंस त्याबद्दल मनापासून आभार मानतो. प्रिय प्रभूजी, कित्येक अशा प्रसंगातून आम्ही गेलो, त्या प्रसंगामध्ये तू आम्हाला अद्भुतरित्या चालवलंस, वाचवलंस, त्याबद्दल आभार मानतो. प्रिय प्रभूजी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही आभार मानतो, जी प्रत्येक गोष्ट प्रिय प्रभू तू आम्हाला दिलीस त्याबद्दल. प्रिय प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी, मंडळीतील प्रत्येक लहान थोरासाठी की प्रिय प्रभूजी तू आम्हाला चालवत आहेस. विशेष करून ह्या कोविड-19च्या दिवसांमध्ये प्रिय प्रभूजी तू आम्हाला सुखी आणि निरोगी ठेवलंस त्याबद्दल आभार मानतो. प्रेमळ पित्या, प्रार्थना करतो विशेष करून ज्या प्रार्थना विनंत्या प्रिय प्रभूजी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रिय प्रभूजी घेऊन आलो आहोत. प्रिय प्रभूजी, ताईंसाठी आम्ही आभार मानतो की तू त्यांना अद्भुतरित्या प्रिय प्रभूजी वाचवलंस या प्रसंगामधून. प्रिय प्रभूजी, क्षणोक्षणी प्रिय प्रभूजी तू त्यांना आतापर्यंत चालवलंस त्याबद्दल आभार मानतो. आणि प्रत्येक वेळेस प्रिय प्रभूजी तू त्यांना सांभाळत आला आहे त्याबद्दल आभार मानतो. प्रिय प्रभूजी, या दिवसांमध्ये विशेष करून त्यांना ज्या शारीरिक आरोग्याची गरज आहे, ज्या जखमा आहेत प्रिय प्रभूजी त्या तू भरून काढ अशी आम्ही तुला विनंती करतो. ज्या शारीरिक वेदना आहे त्या देखील प्रिय प्रभूजी तू पूर्णपणे बरा कर अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रिय प्रभूजी, सहन करण्यास तू शक्ती दिली त्याबद्दल आभार मानतो. प्रेमळ पित्या, शारोनसाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो. प्रिय प्रभूजी, ज्या त्रासातून ती जात आहे त्या त्रासामध्ये तू तिच्या सोबत आहे याची जाणीव प्रिय प्रभूजी तिला होऊ दे. आणि प्रिय प्रभूजी, या संपूर्ण शारीरिक आरोग्य देणारा तू तिचा परमेश्वर आहे आणि तिच्या सोबत आहे. तिला तू कधी सोडणार नाहीस, टाकणार नाहीस. आणि म्हणून प्रिय प्रभूजी तुला प्रिय प्रभूजी विनंती करतो की तिला उत्तम असं आरोग्य प्रिय प्रभूजी तू दे अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रिय प्रभूजी, प्रार्थना करतो जे कुटुंब प्रिय प्रभूजी ह्या वेळेला निराशेमध्ये आहेत,
प्रिय प्रभूजी त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय प्रभूजी आम्ही कदाचित एकमेकांना बोलण्याद्वारे दुखावतो आणि प्रिय प्रभूजी अंतःकरणाला ठेस पोहोचवतो. प्रिय प्रभूजी आमच्या बोलण्यावरती आमच्या विचारांवरती तुझं नियंत्रण असू दे. आम्ही बोलताना प्रिय प्रभूजी प्रत्येक शब्द जपून बोलावा अशी तुझी कृपा तू कर, जेणेकरून प्रिय प्रभूजी अंतःकरण दुखावणार नाही आणि प्रिय प्रभूजी माणूस माणसापासून दूर होणार नाही. तर प्रिय प्रभूजी जे तुझं प्रेम तू आम्हाला दाखवलंस त्या प्रेमाने तू आम्हाला भर आणि ते प्रेम प्रिय प्रभूजी आम्ही इतरांना दाखवावं अशीच तुझी कृपा तू कर. प्रिय प्रभूजी आमच्या मंडळीतील त्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करतो जे आज कदाचित प्रिय प्रभूजी कौटुंबिक वादातून जात असतील, कदाचित कोणी शारीरिक प्रिय प्रभूजी त्रासातून जात असेल, कोणाला प्रिय प्रभूजी अन्नाची गरज असेल. प्रिय प्रभूजी त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि तुला विनंती करतो की या परिस्थितीतून काढणारा प्रभू परमेश्वर त्यांच्या सोबत आहे हा विश्वास त्यांचा असू दे आणि तू येईपर्यंत प्रिय प्रभूजी त्या विश्वासात स्थिर राहण्यास तुझी कृपा तू पुरव अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रिय प्रभूजी आम्ही त्या प्रत्येक जणासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो ज्या प्रत्येकाला ह्या तारणाची गरज आहे. प्रिय प्रभूजी त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक अंतःकरणाशी तू प्रिय प्रभूजी बोल, आमच्या चुकांची अपराधांची जाणीव करून दे आणि प्रिय प्रभूजी त्या सर्व चुकांपासून आम्ही मागे फिरावं, तुला तारणारा म्हणून स्वीकारावं आणि तुझ्याच मागे चालावं अशी तुझी कृपा तू कर. प्रेमळ पित्या आम्ही सर्वजण जसे आहोत तसेच तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. प्रिय प्रभूजी फक्त न ऐकता आम्ही ते आठवडाभर प्रिय प्रभूजी मनन करावं, आमच्या चुका त्या दृष्टिकोनातून पाहाव्या आणि प्रिय प्रभूजी त्या कशा सुधाराव्यात यासाठी तू आम्हाला चांगल्या प्रकारे विचार करणार अंतःकरण आणि शुद्ध मन प्रिय प्रभूजी तू आम्हाला दे अशी आम्ही तुला विनंती करतो. सर्व आदर मान महिमा गौरव प्रिय प्रभूजी आम्ही तुला देत आहोत, कारण प्रिय प्रभूजी संपूर्ण परिस्थितीत चालवणारा प्रभू परमेश्वर आमच्या सोबत आहे. प्रिय प्रभूजी विशेष करून प्रार्थना करतो आमच्या ह्या देशासाठी, आमच्या ह्या देशाला चालवणारे जे अधिकारी आहेत त्या प्रत्येकासाठी. प्रिय प्रभूजी प्रिय प्रभूजी पंतप्रधानांपासून तर प्रिय प्रभूजी जे ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय प्रभूजी त्या प्रत्येकाला तुझ्याच आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालव, तुझ्याच ज्ञानाने तू भर आणि ह्या परिस्थितीमध्ये कसं वागावं, कशा प्रकारचे निर्णय घ्यावे यासाठी तू प्रत्येकाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर अशी आम्ही तुला विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा व जगाचा तारणारा याच्याद्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐकू द्या. आमेन. आमेन. थँक्यू सुंदरशी या प्रार्थनेसाठी. आपण देवबापाचे आभार मानूया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण त्याचा गौरव करूया आणि प्रथम आपण प्रभूच्या आराधनेमध्ये जात असताना आपण जय जय प्रभू यीशु की हमको बचाने आया जगत में आपण हे गीत गाऊन जे आहे प्रभूचा धन्यवाद करूया, त्याचे आभार जे आहे ते मानूया आणि त्याचा गौरव जो आहे तो करूया. आपण जय जय प्रभु
बहती धार, उसको बना लो जीवनहार, नया लगा लो पार, ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो जीवनहार, नया लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला, हालेलुया आमीन। वापस आता मेरा प्रभु ले जाएगा साथ, आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु ले जाएगा साथ, आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला, हालेलुया आमीन। साथ यीशु के, खुशी और शांति आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला, हालेलुया आमीन। आणि आपण देवाचा गौरव करूया, कारण की आपल्याला वाचवण्यासाठी तो ह्या जगामध्ये आला आणि आपण वाचलो. ज्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला ते वाचलेले आहेत, आणि म्हणून आपण त्या प्रेमाचा जो अनुभव घेतलेला आहे. आणि गीतकार असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देव प्रीती आहे असं म्हटलेलं आहे, आणि आपण त्याच्या प्रेमामध्ये जे आहे आपण त्या प्रेमामध्ये डुबकी लावणं जे आहे ते गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम जे आहे त्या अथंक अशा सागरासारखं आहे, जे कधी संपत नाही, ज्याची खोली जी आहे ती आपल्याला ठाऊक नाही आहे. आणि तसं प्रेम त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे, आणि म्हणून आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करूया. आणि तू प्यार का सागर है, सागर दया का तू हे खुदा, आपण हे गीत गाऊन त्याचा गौरव जो आहे तो करूया. प्यार का सागर, सागर
प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आमचा पवित्र देव आहेस आणि ज्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला प्रभूजी, त्यांनी अनंत काळचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त केलेला आहे. आणि आम्ही आमच्या अनुभवामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्यासारखा कोणीच नाही आहे. तुझ्यामध्ये आम्हाला जो आनंद आहे तो कुठेच नाही आहे. तुझ्यामधली शांती जी आहे ती आम्हाला कुठेच मिळत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्यासारखा प्रेमळ, शांतीदाता, मुक्तीदाता, या पृथ्वीचा निर्माण करता दुसरा कोणीच नाही. हा आमचा विश्वास आहे, हा आमचा अनुभव आहे. तुझ्या वचनाने आम्हाला दाखवलेला आहे आणि प्रभूजी तुझ्या संगतीमध्ये आम्हाला हे पाहायला मिळालेलं आहे. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझा गौरव करतो आणि प्रभूजी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की प्रभू येशू ख्रिस्ता तू आमचा देव
बेटे को कुर्बान किया, हम गाए होशाना। तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होशाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हाँ प्रभु जी, हम तो एक बार हमारे तीन शब्द हम कहते हैं, यीशु मसीह तो हमारा खुदा है, तो हमारा परमेश्वर है, हमें सच्चाई देने वाला परमेश्वर है, हमें शांति देने वाला परमेश्वर है, हमें अनंत काल का जीवन देने वाला परमेश्वर है। हम इसे ग्रहण करते हैं। गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होशाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्रभु जी, हम धन्यवाद देते हैं तेरे उस प्यार के लिए जो तूने प्रभु जी हमारे लिए दिखाया है। तूने अपनी जान देकर प्रभु जी ये दिखाया है कि कितना प्यार तू हमसे करता है। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी। हम आदमी कौन है प्रभु जी जो तू हम पर इतना प्यार करे, लेकिन प्रभु जी हम तेरी स्तुति करते हैं आज के प्रभु जी इस आराधना के वक्त। प्रभु जी हम तेरे पवित्र चरणों में आते हैं प्रभु जी। तू उन सभी लोगों का, हम सभी लोगों का हृदय तू परिवर्तित कर प्रभु जी, जो तुझे प्रभु जी महत्व नहीं दे रहे प्रभु जी। इन लॉकडाउन के दिनों में प्रभु जी जो लोग तेरी ओर ध्यान नहीं दे रहे हैं प्रभु जी, हमारे कलीसिया में यदि कोई लोग हैं जो हमें ऑनलाइन प्रभु जी जुड़े हुए हैं, यदि अपने जीवन में प्रभु जी तेरे प्यार को समझने में कमी महसूस कर रहे हैं, तो प्रभु जी मैं तुझसे विनती करता हूँ पवित्र आत्मा तू उनके हृदय से तू बात कर प्रभु जी। हर एक पाप को तू हटा दे और हमारी कलीसिया को प्रभु जी तुझ पर प्यार करने वाला, तुझ तेरे संग जीने वाले लोग तू बना, मैं तुझसे विनती करता हूँ। हम धन्यवाद देते हैं तेरे प्यार के लिए, तेरे सामर्थ के लिए, तेरी संगति के लिए, जो तूने हमें कभी भी छोड़ा नहीं, तूने हमसे कोई भी डिस्टेंस मेंटेन नहीं किया। हम तेरी स्तुति करते हैं। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी। तुझसे विनती करते हैं हम तेरा वचन सुनने वाले हैं, तो हमसे बात कर और हमें हमारे और आपके बीच में जो हमारे रिलेशन है उसे और तंदुरुस्त करने के लिए, उसे और फिट करने के लिए, हमारी स्पिरिचुअल फिटनेस जो है वो बरकरार रखने के लिए तो हमें सहायता कर। हम आगे का वक्त तेरे हाथ में सौंपते हैं। पवित्र आत्मा तू आ हमसे बात कर और प्रभु जी हमारा हृदय, हमारा जीवन और हमारे द्वारा हमारे परिवार का, हमारे इस देश का जीवन तू बदल दे। मैं तुझसे विनती करता हूँ। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी कि तू हमारे देश को जो फ्रीडम तूने दिया है, हमारे कलीसिया को तेरे हाथ में सौंपते हुए यीशु मसीह के द्वारा इस प्रार्थना को मांगते हैं, सुन और कबूल कर। आमीन। परमेश्वराची स्तुती असो की परमेश्वराने आपल्याला हा सुंदरसा दिवस दिलेला आहे। आजचा प्रभूचं वचन जे आहे ते आपण ऐकणार आहोत आणि पहिले तिमोथी याचा 4था अध्याय आणि वचन 7 आणि 8 जे आहे, माझी मम्मी जी आहे, माझी आई जी आहे, ती हा शास्त्र भाग वाचणार आहे आणि म्हणून आजच्या मरणाचा जो शास्त्र भाग आहे तो पहिले तिमोथी याचा 4था अध्याय वचन 7 आणि 8 जे आहे ते आपण पाहूया। पहिले तिमोथी याचा 4था अध्याय 8 ते 7 आपण वाचू। कारण शारीरिक कसरत थोडक्यात बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे। तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे। थँक्यू।
आपण ज्या वेळेला हे वचन पाहतो, वचन 7 आणि 8 आहे. आपण 7वं वचन पण मी वाचतो. वचन असं सांगतं, अनितीच्या व आयाबायांच्या कहाण्यापासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, असं म्हटलेलं आहे. पाऊल ज्या वेळेला तिमथीला सांगत आहे, तिमथी जो आहे हा तरुण आहे, प्रभूच्या सेवेमध्ये तो वाढणारा आहे, आणि पाऊल जो आहे तो त्याला मार्गदर्शन करत आहे. आणि ज्या प्रकारे आपण शारीरिक कसरत करतो, पाऊल जो आहे तो त्याला देखील सांगत आहे. तो म्हणतो की सुभक्तीविषयी जी आहे कसरत कर. आणि मग 8व्या वचनामध्ये सांगतो की कारण शारीरिक कसरत जी आहे थोडक्या बाबतीत उपयोगी आहे. म्हणजे आपल्या ह्या जगामध्ये जगत असताना थोड्या बाबतीमध्ये जी आहे शारीरिक कसरत जी आहे ती गरजेची आहे. सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे, तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळालेले आहे. माझं ह्या पूर्ण वचनाकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं नाही आहे, पण जो शब्द पाऊलाने 2 वेळेस ह्या ठिकाणी जे आहे तो वापरलेला आहे, कसरत जी आहे, आपण इंग्लिशमध्ये त्याला फिटनेस म्हणू शकतो किंवा एक्सरसाइज म्हणतो, व्यायाम जे आहे त्याला आपण असं म्हणतो. मला त्याकडे तुमचं लक्ष जे आहे ते केंद्रित करायचं आहे. पाऊल सांगत आहे की तुम्हाला तिमोथेला सांगतं की शारीरिक कसरत जी आहे करणं गरजेचं आहे, आणि आपण ती करतो, नकळत करत असतो. डॉक्टरने सांगितले म्हणून करत असतो, किंवा काही लोकांना शारीरिक कसरत करणं आवडतं, काही लोकांचा जो जीवित क्रम असतो, आणि अशा प्रकारे जे आहे आपण आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो. काही लोकांचं कामाची पद्धतच अशी असते की ते फिट जे आहे त्यांना कसरत करण्याची गरज पडत नाही. पण जसं डॉक्टर सांगतात की चालणं गरजेचं आहे किंवा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं शरीर जे आहे तंदुरुस्त राहील. जर एक्सरसाइज करून जो व्यायाम करून जे आहे जर आपलं शरीर तंदुरुस्त राहत असेल, तर आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे जे आहे आपल्याला तशाच दृष्टिकोनामधून बघणं गरजेचं आहे. आपलं ह्या जगामध्ये वावरणं जे आहे, चांगलं जीवन राहण्यासाठी किंवा हेल्दी जीवन जगण्यासाठी आपल्याला कसरत, चांगला आहार जो आहे तो घेणं गरजेचं आहे. सार्वकालिक जे जीवन आहे याला अंत नाही आहे, आणि म्हणून ह्या सार्वकालिक जीवन जे आहे जे आपलं आणि प्रभूच्या मध्ये असतं है ना. आणि ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आपल्याला कसरत जी आहे, कसरत म्हणजे व्यायाम जो आहे तो करणं गरजेचं आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये तंदुरुस्त जे आहे ते राहणं गरजेचं आहे. आपल्याला आत्मिक जीवनामध्ये जे आहे तंदुरुस्त कसं राहता येईल, आपल्याला याच्याकडे देखील लक्ष जे आहे ते देणं गरजेचं आहे. ह्या दिवसांमध्ये चर्च बंद आहेत. काही लोकांना कदाचित कारण झालं असेल, चला आता चर्च बंद आहे जायला आपल्याला नाही पडत. काही जण थोडीशी दुःखामध्ये आहेत की मला चर्चला जाता येत नाहीये, व्याकुळ झालेली आहेत है ना. आणि काही जण जे आहेत ते आपली रोजची बायबल स्टडी होती आणि आज रविवारचा जो आहे आपली जी भक्ती असते त्यामध्ये आवर्जून येतात. आणि आपण पाहतो शारीरिक स्वस्थता जी आहे जितकी गरजेची आहे तितकीच गरजेची आहे आत्मिक स्वस्थता जी आहे, तंदुरुस्त राहणं जे आहे हे आपल्या शरीराला गरजेचं आहे, आपल्याला आत्म्याला देखील गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर तंदुरुस्त राहायचं आहे तर जसं आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळालेले आहे सरकारकडनं की आपल्याला मास्क लावणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे, आणि वारंवार हात धुणं गरजेचं आहे. आपण घरामध्ये सामान आणलं तर ते धुवून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चांगला आहार घेणं जे आहे ते गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपण तंदुरुस्त राहावं. आज परमेश्वर जो आहे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये जे आहे तंदुरुस्त कसं राहता येईल, स्पिरिच्युअल फिटनेस कशी ठेवता येईल है ना. आजकालच्या आपण पाहतो की एक ऍडव्हान्स जिम जे आहे त्या आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या वाशिममध्ये देखील पाहायला मिळतात, आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जिम पाहायला मिळतात. खूप एक्सपेन्सिव्ह असतात, तिथं जिम ट्रेनर असतात, आणि मग 6 पॅक बनवायचे आहेत आणि चांगली बॉडी जी आहे, पिळदार शरीर जे आहे ते ठेवावं मुलांना वाटतं है ना. आणि ती चांगली पण बाब आहे, त्याच्यामध्ये वाईट काही नाही आहे. तर तशाच प्रकारे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पिळदार राहावं, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण तंदुरुस्त राहावं, याच्याकडे पण आपल्याला लक्ष तेवढंच देणं गरजेचं आहे. तुम्ही जितकी तुमच्या शरीराची काळजी घेता है ना, तितकी आध्यात्मिक जीवनामध्ये जे आहे ते आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. फिजिकल फिटनेस जी आहे
फक्त शरीरानेच नाही तर असं म्हटलेलं आहे की ती मानसिकरित्याने देखील आपल्याला फिट राहणं गरजेचं आहे. एखाद्याचं शरीर तंदुरुस्त असेल पण जर तो मनाने तंदुरुस्त नसेल तर त्या शरीराच्या त्या तंदुरुस्तीचा काहीच फायदा नाही आहे. आणि म्हणून असं म्हणतात की शारीरिक आणि मानसिकरित्याने तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की आपल्याला वेगवेगळे इन्स्ट्रक्शन जे आहे ते मिळतात ह्या दिवसांमध्ये, आणि आपल्याला त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी 5 अशा एक्सरसाइज सांगल, 5 अशा आध्यात्मिक जीवनामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला मी 5 अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये तंदुरुस्त राहू शकता. आणि फक्त ह्याच 5 गोष्टी अशा नाही आहेत, पण मूलभूत जे आहेत ह्या 5 गोष्टी आहेत. आणि याच्यानंतर भरपूर गोष्टी आहेत. ज्या वेळेला आपण ख्रिस्तामध्ये वाढत असतो ह्या ऍटलिस्ट 5 गोष्टी ज्या आहे रोज करणं गरजेचं आहे. ह्या 5 फिटनेस गोष्टी जर आपण केल्या तर आपण खूप चांगल्या प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये जे आहे ते तंदुरुस्त राहू. आपलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे नातं आहे ते तंदुरुस्त राहील असं जे आहे मला वाटत आहे. आणि म्हणून पहिली बाब जी आहे ती आपण पाहतो की आपल्याला आध्यात्मिक स्वस्थता राहण्यासाठी, आध्यात्मिक तंदुरुस्त राहण्यासाठी, स्पिरिच्युअल फिटनेस मेंटेन करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट जी आहे ती करणं गरजेचं आहे की आपल्याला रोज बायबल वाचायला पाहिजे. बायबल जे आहे हे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये जे आहे ते तंदुरुस्त ठेवणार असतं. पहिले पेत्र याचं 2रा अध्याय आणि 2रं वचन असं सांगतं की प्रभू कृपाळू आहे, याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निऱ्या दुधाची जी आहे तुम्ही इच्छा बाळगा. देवाचं वचन जे आहे हे जे नवीन ख्रिस्ती लोक आहेत, जे नवीन विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक दुधासारखं आहे. आणि मग आपण पुढे पाहतो की हे एक पूर्ण आहार आहे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी. या दिवसांमध्ये आपण पाहतो की शरीर पिळदार करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट्स आपल्याला सांगितले जातं, वेगवेगळ्या आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही स्टेरॉइड प्रकारच्या गोष्टी जे आहे ते घेतात आणि त्या प्रकारे शरीराला पिळदार जे आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करतात. आध्यात्मिक जीवनामध्ये हा संपूर्ण आहार जर तुम्हाला पाहिजे आहे तर ते देवाचं वचन आहे. देवाचं वचन आपल्याला एक चांगलं न्यूट्रिशन देणार आहे. आपल्या संपूर्ण प्रकारे जे आध्यात्मिक शरीर आहे, आपलं आत्मिक जे शरीर आहे याला पूर्ण आहार देणारा आहे. आणि भावांनो बहिणीनो, आपण ज्या वेळेला रोज बायबल वाचतो त्यावेळेला आपली आध्यात्मिक वाढ जी आहे ती होती. आपलं शरीर पूर्ण प्रकारे जे आहे सर्वांगिक रित्याने जे आहे ते वाढतं. जगामध्ये असं दुसरी कुठलीही गोष्ट नाहीये की ज्याच्यामुळे आपलं आध्यात्मिक शरीर बलवान होईल आणि मग आध्यात्मिक युद्ध करण्यासाठी जे आहे ते आपल्याला मदत करणार आहे. आणि म्हणून ही पहिली बाब आहे की जी आपल्याला रोज करणं गरजेचं आहे. आपण ऍटलिस्ट 3 टाइम दिवसातून जेवण करतो, पण आध्यात्मिक जीवनामध्ये कमीत कमी एकदा तरी आपण प्रभूच्या वचनामध्ये जे आहे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आपण स्तोत्रामध्ये देखील पाहतो, स्तोत्र 19 आणि वचन 7 आणि 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे, याच्यामध्ये काही संदेह नाही आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचे नियमशास्त्र जे, परमेश्वराचं वचन जे आहे, बायबल जे आहे ते मनाचं पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वासनीय आहे, तो भोळ्या समंजस करतो. बघा किती सुंदर गोष्टी आहेत. तो भोळ्या समंजस करतो. परमेश्वराची विधी सरळ आहेत, हे हृदयाला आनंदित करणारे आहेत. बघा आनंदित, भोळ्याला समंजस करणारे आहे, हृदयाला आनंदित करणारे आहे. परमेश्वराच्या आज्ञा चोख आहे. परमेश्वराच्या आज्ञा आपल्याला कुठून कळतात? हे वचनामधून कळतात. आणि वचनामध्ये ते आहे हे आपल्याला कसं कळतं? ज्या वेळेला आपण ते वाचतो आणि ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या आज्ञा ज्या आहेत ज्या वेळेला आपण पाळतो त्यावेळेला ते परमेश्वराची विधी जी आहे ज्या वेळेला आपण पाळतो त्यावेळेला ते आपलं हृदय जे आहे ते आनंदित करते. परमेश्वराच्या आज्ञा चोख आहे, ते नेत्रांना प्रकाश देते आणि ते आपल्याला त्या सर्व गोष्टी दाखवण्यास मदत करतं जे प्रभूचं वचन आपल्याला सांगत आणि शिकवत आहे. तुम्हाला तुमचे नेत्र जे आहे प्रकाशित करायचे आहे तर हे वचन जे आहे
वाचणं फार गरजेचं आहे. नवं वचन सांगतं की परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचं भय हे आपल्याला वचनामधून कळतं. आपल्याला परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख कुठून होती, तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या वचनामधून होती. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला सर्व काळ टिकवणार आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्वथई न्याय आहे. ते सोन्यापेक्षा, परमेश्वराचं वचन जे आहे ते सोन्यापेक्षा, बावड कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे, ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा ते गोड आहे. सोन्यापेक्षाही ते इष्ट आहे आणि मधापेक्षा ही जे आहे ते गोड आहे. इतकं सुंदर आहे आणि ते हानिकारक नाही आहे. काही आहार आपल्यासाठी हानिकारक असू शकतात, काही डाएट्स हानिकारक असू शकतात, पण परमेश्वराचं वचन जे आहे उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत तुम्ही कितीही घ्या, तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स कधीच होणार नाही. आणि ते मधापेक्षाही गोड आहे, है ना. असं म्हणतात की एकच, कदाचित एकमेव किंवा याच्यापेक्षा जास्त असतील, मध हा एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याला जे कधी एक्सपायरी होत नाही, त्याची ते कधीही खराब होत नाही, ते नेहमी जे आहे ते ताजंतवानं असतं. परमेश्वराचं वचन याला एक्सपायरी कधीच नाही, ते जुनं कधीच होत नाही. तुम्ही जितक्या वेळेला वाचताल तितक्या वेळेला असं वाटतं अरे मी याच्यापूर्वी वाचलं होतं पण मला हे नवीन शिकायला मिळालं. तर ते एका पाण्यासारखं आहेत की ते नेहमी ताजंतवानं करणारं आहे ना. परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्याला सैतानासोबत लढण्यास जे आहे ती ताकद देतं. आणि त्याचं खूप चांगलं उदाहरण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती 4 मध्ये आपण पाहतो की सैतानाला पळवण्यासाठी, सैतानाच्या प्रत्येक डावपेचाला काउंटर करण्यासाठी जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाचा वापर केलेला आहे. त्याने असं म्हटलेलं आहे, परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, अशा शास्त्रलेख आहे. जर तुम्ही परमेश्वराचं वचन घेत नाही आहात तर तुम्ही कसे जगत आहात याचा विचार करा. परमेश्वराच्या मुखातून निघणारं वचन जे आहे हे जीवन देणारं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला जगायचं आहे आध्यात्मिक जीवनामध्ये, जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये तंदुरुस्त राहायचं आहे तर तुम्हाला याचा आहार जो आहे हा नित्य घेणं गरजेचं आहे ना. परमेश्वराचं हृदय जे आहे हे स्तोत्र 119 आणि वचन 11 मध्ये असं म्हटलेलं आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेले आहे. ज्या वेळेला आपण वचन वाचतो त्यावेळेला ते स्टोर राहतं. आणि ज्या वेळेला पापाचा प्रसंग येतो, ज्या वेळेला आपण पाप करण्याची वेळ येते, एखादी घटना येते आपल्याकडे धावून, त्यावेळेला ते वचन जे आहे ते आपल्याला सांगतं की नाही हे करायला नाही पाहिजे. आणि ते वचन आपल्यामध्ये स्टोर राहतं, जपून ठेवतो. कदाचित आपल्याला ते आठवणार नाही, पण परमेश्वराचं वचन जे आहे म्हणजे परमेश्वराचा शब्द जो आहे तो आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणार आहे. देवाचं वचन वाचण्याची हॅबिट जी आहे, सवय जी आहे, याला तुम्हाला लावणं गरजेचं आहे. तुम्ही सकाळी वाचता, दुपारी वाचता, संध्याकाळी वाचता, कधीही वाचता, पण वाचणं गरजेचं आहे. एक सवय राहू द्या की मी रोज ऍटलिस्ट एक अध्याय जो आहे तो एक अध्याय जो आहे मी वाचन करेल. आपण आपल्या चर्चमध्ये पाहतो की आपण रोजची भाकर जी आहे ती देतो, ती वाचणं पण फार चांगलं आहे. रोज तेवढा शास्त्र भाग आणि तो पोर्शन वाचणं ते एक चांगलं आहार आहे. आपण याच्या व्यतिरिक्त देखील जे आहे तुम्ही पूर्ण बायबल वाचण्याच्या मागे लागू शकता. हळूहळू जे आहे तुम्ही वाचन तुमचं वाढवू शकता. नवीन करारापासून सुरुवात करा आणि मग 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये तुमचं बायबल वाचन जे आहे ते पूर्ण होईल, माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून ही पहिली बाब जी आहे भावांनो बहिणींनो लक्षात घ्या की जशी आपण आपल्या शारीरिक काळजी घेतो, आपल्या सर्व एक्सरसाइज करतो आणि सकाळीच उठून चालायला जातो, संध्याकाळी चालायला जातो, आणि आजकाल तर असे काही इक्विपमेंट्स आहेत की जी तुम्ही घरातल्या घरामध्ये सायकलिंग आहे किंवा तुम्हाला वेगवेगळे एक्सरसाइज घरातल्या घरात करता येते जेणेकरून शरीर तंदुरुस्त ठेवता येतं. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी रोज बायबल एकदा तरी जे आहे ते घेणं गरजेचं आहे ना. आणि ज्या वेळेला आपण ही पहिली कसरत करतो त्यावेळेला दुसरी कसरत जी आहे ती त्याला लागूनच आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट जी आहे आध्यात्मिक तंदुरुस्ती मिळण्यासाठी ती म्हणजे प्रार्थना आहे. प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं जे आहे ती आपल्या ही दुसरी एक्सरसाइज आहे जी आपल्याला रोज करायची आहे.
आणि परमेश्वराच्या सोबत ज्या वेळेला आपण बोलतो, प्रार्थना म्हणजे हा एक मार्ग आहे आपल्यामध्ये आणि परमेश्वराने हा मोकळा केलेला आहे आपल्याला. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी प्रार्थना हा एकमेव मार्ग आहे. आपण कधीही त्याच्याशी बोलू शकतो. त्याचा झोपण्याचा वेळ नाहीये, त्याचा उठण्याचा वेळ नाहीये. तो नित्य जो आहे आपली 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 प्रार्थना जी आहे तो ऐकण्यासाठी नित्य तयार असतो. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. प्रार्थना जी आहे ती मोठमोठ्या गोष्टी करू शकते. प्रार्थनेमध्ये जे आहे जग बदलून टाकण्याची ताकद जी आहे, कारण की आपण परमेश्वरासोबत बोलतो, परमेश्वर तो ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. प्रार्थनेच्याद्वारे जे आहे ती आपल्याला पाप क्षमा जी आहे ती परमेश्वराकडून मिळवून देणारी आहे, कारण की आपण प्रार्थनेच्याद्वारेच आपल्या पापांची क्षमा मागतो. प्रेषितांची कृत्याचा 8वा अध्याय 22 वचन सांगतं की तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. आपण प्रार्थनेच्याद्वारेच परमेश्वराकडे जातो, त्याला विनंती करतो की प्रभू तू माझ्या पापांची क्षमा कर. आपल्या पापांची क्षमा ऑटोमॅटिकली होणार नाही, ती आपल्याला मागावी लागते, त्याची जाणीव करून घ्यावी लागते, है ना. पहिली योहानेचा 1 अध्याय 7 आणि 7 वचनापासून पुढे असं म्हटलेलं आहे की पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या सर्वांना सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो. तुम्ही म्हणता का असं की मी पाप करतच नाही, मी कधीच पाप केलेलं नाही आहे, तर तुम्ही जगामध्ये सर्वात काय म्हणतात ना सर्वात मोठी चूक करताय आणि तुम्ही दुसरं कोणाला फसवत नाहीये, तुम्ही स्वतःला फसवत आहात, स्वतःला चुकीच्या दिशेने घेऊन जात आहात. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. ज्या वेळेला आपण प्रार्थनेच्याद्वारे त्याच्या शरणाजवळ जातो त्यावेळेला तो आपल्याला सर्व पापांची क्षमा करतो. आपण आपल्या पापांची कबुली करतो प्रार्थनेच्याद्वारे आणि तो आपल्याला शुद्ध जीवनामध्ये चालवतो. रोज आणि रोज शुद्धता जी आहे त्यामध्ये तो चालवतो. दुसरी गोष्ट जी आहे, ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्यावेळेला त्याची शांती जी आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये जी आहे ती राज्य करते. आपण पाहतो की आपण ज्या वेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला प्रार्थनेच्याद्वारे आपल्याला त्याची शांती जी आहे ती मिळते, है ना. आणि म्हणून फिलिप्पियस पत्र 4 अध्याय आणि 6 वचनामध्ये म्हटलेलं आहे, 6 आणि 7 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की कशाविषयी चिंता करत होऊ नको, तर सर्व गोष्टीत प्रार्थना व विनंत्या करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कशाविषयी चिंता करत होऊ नका. ज्या तुमच्या आयुष्यामधल्या कुठल्याही गोष्टीबद्दल चिंता करत होऊ नका, तर ती परमेश्वराला कळवा. त्याला कळवल्याशिवाय जे आहे आपल्याला दुसरं गत्यंतर नाही आहे. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. ज्या वेळेला आपण त्याला सांगतो, ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्यावेळेला तो आपली प्रार्थना ऐकतो आणि त्याची शांती जी आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करते. ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती नसते तो अस्वस्थ असतो आणि तो जगामध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, जगामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, जगिक लोकांकडे पळतो आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला चांगला मार्ग आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या जीवनामध्ये कार्य करणारा आहे, तो शांती देणारा आहे. आपल्याला आध्यात्मिक सामर्थ्य या जगामध्ये जगण्यासाठी ताकद देणारं त्याचं वचन आहे ना. आणि इफिसकराच्या 3 अध्यायामध्ये 14 वचनामध्ये देखील पाहतो की आपल्याला तो बल देणारा जो आहे ना. 16 वचनात सांगतं की त्याने आपल्याला ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. आणि म्हणून प्रार्थना करा की प्रभूजी मी थोडासा वीक जो आहे तो फील करत आहे. त्याला सांगा की माझी शारीरिक ताकद जी आहे ती कमी झालेली, मी मानसिक थोडासा कमी फील करत आहे. ज्या वेळेला आपण प्रार्थनेमध्ये त्याला सांगतो त्यावेळेला तो आपल्याला ताकद देतो, आपल्याला धैर्य देणारा तो देव आहे. इफिसकराच्या 6व्या अध्यायामध्ये देखील
सांगितलेलं आहे. आपल्याला जो आहे, आपल्याला तो ताकद देणारा देव आहे. ज्या वेळेला आपण प्रार्थना करून त्याला मागतो, ज्या वेळेला आपण प्रार्थना करून त्याच्याकडे मागतो, त्यावेळेला तो देतो. आणि आपण पाहतो की याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की जो त्याला मागतो त्याला तो देतो, है ना. आणि म्हणून आपण ज्या वेळेला प्रार्थना करून त्याला परमेश्वर मागतो त्यावेळेला तो ज्ञान देतो. ज्या वेळेला आपण प्रार्थना करून आरोग्य मागतो त्यावेळेला तो आरोग्य देतो. बरेच ख्रिस्ती लोक ह्या काळामध्ये एक चूक करत आहे, मला असं वाटतं. चूक मी ह्यासाठी शब्द वापरतो कारण की लोक जे आहे अवलंबून राहतात दुसऱ्यांवरती, की माझ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोणीतरी दुसरा प्रार्थना करेल. पण तेव्हा पण संधी तुम्हाला पण दिलेली आहे. तुमचं आणि त्याचं नातं जे आहे हे तसंच आहे जसं या जगामधल्या कुठल्याही सेवकाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला डायरेक्ट कनेक्शन्स आहे. दुसऱ्याच्या खात्यावरती वस्तू मिळवण्यापेक्षा आपलं परमेश्वराकडे ऑलरेडी खातं आहे, परमेश्वर तुमचं ऐकतो. आणि म्हणून या सर्व जगिक गोष्टी ज्या आहेत किंवा कोणाकडे तरी आपण नित्य प्रत्येक वेळेला अवलंबून राहायचं, याच्या मागे प्रत्येक वेळेला जाणं चांगलं नाही आहे. आपला स्वतःचा मार्ग जो आहे तो तयार करा, जेणेकरून आपल्याला परमेश्वराकडे जे आहे नित्य जाता येईल. ही दुसरी एक्सरसाइज आहे ती आपण रोज करतो. आणि ज्या वेळेला आपण रोज प्रार्थना करतो त्यावेळेला तो ज्ञान देतो, आपल्याला क्षमा करतो, आपल्याला ताकद देतो, आपल्याला तो नवीन नवीन संधी देतो, आपल्याला अंतःकरणामध्ये शांती देतो, आपल्याला तो आरोग्य देतो, है ना. आणि अशा सर्व गोष्टींमध्ये आहे. जसं कलसेकारासमध्ये म्हटलं की प्रार्थने तत्पर असा आणि तिच्यात उपकार स्थिती करीत जागृत राहा. प्रार्थना करा म्हणजे आपण दानियालासारखं प्रत्येक वेळेला घरामध्ये जाऊन प्रार्थना करू तसं करू शकता. प्रार्थना म्हणजे नित्य त्याच्यासोबत संभाषण करणं, नित्य परमेश्वराच्या संपर्कामध्ये राहणं. चला आता सकाळी प्रार्थना केली किंवा जेवणावरती प्रार्थना केली ते चांगलंच आहे, पण मला असं वाटतं की आपण फक्त त्या वेळेवरती अवलंबून नाही, तर आपलं नित्य कॉन्स्टंट जे आहे 24 तास जे आहे आपला आणि त्याचा संपर्क असावा. ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळी तो जो वेळ सोडला तर उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण जे आहे नित्य असायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची उपकार स्तुती जी आहे ती करणं गरजेचं आहे. त्याचा गौरव करणं जे आहे ते गरजेचं आहे, है ना. आपण जसं गाणी गाऊन जे आहे त्याची आराधना करतो त्यावेळेला आपण जशी चर्चमध्ये करतो नित्य घरामध्ये देखील करणं गरजेचं आहे, त्याचा गौरव करणं गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 25 वचनात सांगतं की मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असताना व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असताना बंदिवान त्याचे हे ऐकत होते. म्हणजे बंदिवानामध्ये वासामध्ये त्यांचे हातपाय जे आहे ते बांधलेले होते पौल आणि सिलाचे. मागील दिवसामध्ये आपण या वचनावरती बायबल स्टडी केला आणि आपण पाहिलं की त्यांना फटके मारण्यात आले आणि तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्या ठिकाणी ते संपूर्ण प्रकारे जे आहे आपण पाहतो की ते परमेश्वराची आराधना करत होते. सकाळी उठल्यापासून पिक्चरचे गाणे बरेच लोक लावतात, पण मला असं वाटतं की चित्रपटाचे गाणे लावण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये सकाळी उठल्यानंतर प्रभूचे गाणे लावून द्या. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मला एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे आहेत, काहीतरी विरंगुळा पाहिजे, तर प्रभूचे गाणे खूप आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे आराधनेचे गीत आहेत, मोबाईल आहेत, त्याच्यावरती लावा, गुणगुणत जा. स्वयंपाक करत असताना, कामावर जात असताना हेडफोन लावून फिरत नका जाऊ, चांगली गोष्ट नाही ते. हेडफोन हा चुकीचा मला असं वाटतं की ज्या वेळेला बाहेर निघतात आणि हेडफोन लावून मग तुम्ही प्रवास करता, सर्वात चुकीची बाब आहे. कधीच हेडफोन लावून तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. हेडफोन जे आहेत हे आपल्याला आपलं रस्त्यावरचं जे चालणं, ड्रायव्हिंग करणं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत. आणि म्हणून हेडफोन न लावता मोबाईलवर लावा. घरामध्ये ऐकायचं जर असेल तर एका कानामध्ये लावून, जर तुम्ही ड्रायव्हिंग तर करायचीच नाही आहे, पण जर तुम्ही बसलेले जरी असाल तर एका कानामध्ये लावा, दुसऱ्या कानाने तुम्हाला ऐकेल जगात काय चाललेलं आहे, है ना. आणि नित्य तुम्ही ज्या वेळेला प्रभूची आराधना करता त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते देखील गुणगुणतात, ते देखील मनातल्या मनामध्ये जे आहेत ती गाणी जी आहे प्रभूची ती गात असतात, है ना. एंटरटेनमेंट करण्यापेक्षा प्रभूचा गौरव पण होतो आणि आपल्याला प्रभूच्या त्या गाण्यामधून प्रोत्साहन देखील मिळतं, है ना. आणि ज्या वेळेला आपण प्रभूची आराधना करतो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यावेळेला आपण एक आध्यात्मिक यज्ञ जो आहे तो करतो, आध्यात्मिक बलिदान जो आहे तो आपण देतो. इब्रिकारास पत्र 13 अध्याय 15 वचन सांगतं की म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ
आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. स्तुतीचा यज्ञ जो आहे तो करा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे आहे तो यज्ञ करा आणि ते करणं गरजेचं आहे है ना. आणि ज्या वेळेला कलसेकरास आपण वाचतो, कलसेकरास मध्ये असं म्हटलेलं आहे 3 अध्याय 16 वचनामध्ये, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परांच्या सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीत व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आपल्या उंच आवाजामध्ये तुम्ही कशा ट्यून मध्ये गाता हे देवबापाला, मला नाही वाटत की तो बघतो की आपण किती सुरेल आहोत, किती चांगले गातो. तुम्ही प्रभूची आराधना करता हे फार महत्वाचं आहे. या दिवसांमध्ये आपल्याला आपण घरी आहोत है ना, आपला कॉयर ग्रुप जो आहे तो एकत्रित होऊ शकत नाही, वेगवेगळ्या अडीअडचणी येत आहेत, पण आपले तरुण प्रयत्न करत आहेत. आणि देवबाप नक्कीच आपल्याला मागील दिवसामध्ये देखील पाहिलं, आपल्या रोजच्या बायबल स्टडीमध्ये पण पाहतो की तरुण जे आहे प्रभूच्या आराधनेमध्ये पुढे येत आहेत. तुम्ही ॲज अ आई वडील जे आहेत, आपण सर्वांनी जे आहे आपल्या जीवनाची ही लाईफस्टाईल करणं गरजेचं आहे की आपण त्याची नित्य आराधना करावी. ज्यावेळेला आपण त्याची आराधना करतो त्यावेळेला हे परमेश्वराला आवडतं. असंख्य देवदूत जे आहे ते पवित्र देवाची आराधना जी आहे ती करणारे आहेत. आणि आपण देखील आपल्या जीवनाला जे आहे आपण त्याची आराधनेचं जे आहे एक ठिकाण करणं फार गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये ही तिसरी एक्सरसाइज जी आहे, ही कसरत जी आहे ती करणं गरजेचं आहे. चौथी जी आहे कसरत ती आहे म्हणजे संगती, फेलोशिप जी आहे ही चौथी कसरत आहे किंवा जो चौथा व्यायाम आहे जो आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं आध्यात्मिक स्वस्थता जी आहे, आध्यात्मिक तंदुरुस्त राहण्यासाठी ही महत्वाची बाब आहे. आणि म्हणून चर्च जी आहे ही प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्वांना एकत्रित करण्यासाठी जे आहे मंडळीची सुरुवात केलेली आहे है ना. आणि इफिसकारास पत्राचा 4 अध्याय 15 आणि 16 वचन सांगतं की तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे, त्याच्यापासून पुरवठा करणारे प्रत्येक सांध्यांचा योगे संबंध शरीर जुळवून आणि जमवाजम होत असते आणि प्रत्येक अंग आपल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करत असते. आपण सर्वजण जे आहोत एक शरीर आहोत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि आपलं शरीर एकत्र आहे तर तंदुरुस्त आहे. आणि म्हणून आपले मंडळीतले लोक ज्या वेळेला एकत्रित आहेत त्यावेळेला आपण तंदुरुस्त राहतो आणि कुठल्याही प्रकारे जे आहे वेगळं न राहता आपण एकत्रित येऊ शकत नाही, पण एकत्रित आपण झूम मीटिंग आहे किंवा युट्यूब आहे, फेसबुक आहे, ह्या माध्यमातून आपण येऊ शकतो, फोन कॉल करू शकतो, आपला व्हॉट्सअपच्या द्वारे आपण चॅट करू शकतो. आपल्याला एकत्रित राहण्यासाठी परमेश्वराने हे माध्यम दिलेले आहे. जरी आज लॉकडाऊन आहे, आपण एकमेकांना भेटू शकत नाही, पण परमेश्वराने आपल्याला ही संधी दिलेली आहे की आपण ऑनलाईन माध्यमांच्या द्वारे एकमेकांना भेटू शकतो. तर ही फेलोशिप आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. कारण देणं एवढं चांगलं नाही आहे. जर तुमच्याकडे नाहीच आहे, मोबाईल नाही आहे, अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, तर कदाचित तो थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. पण ही चौथी बाब आपल्याला फेलोशिप मध्ये राहणं गरजेचं आहे. त्या शरीरामध्ये जुळून राहणं जे आहे ते फार गरजेचं आहे. कारण की तुमची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही, हृदयाची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही आहे ना, मेंदूची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही आहे ना. तसं आपल्या शरीरामधल्या अंगांची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही. त्याचं काम त्यालाच करावं लागतं. उजव्या हाताचं काम उजव्या हाताला करावं लागतं, डाव्या हाताचं डाव्या हाताला करावं लागतं है ना. डोळ्यांचं काम कान करू शकत नाही, कानाचं काम डोळा करू शकत नाही. जी जबाबदारी तुमची आहे, जी कॉलिंग तुमची आहे, जी दान तुमचं आहे, ते तुम्हाला मंडळीमध्ये ह्या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये देखील करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला काही सुट्टी नाहीये. ही फेलोशिप मध्ये आपल्याला सुट्टी मिळालेली नाहीये. कामावर सुट्टी असेल, शाळेला सुट्टी असेल, पण संगतीसाठी सुट्टी कधीच मिळत नाही. आपल्याला संगतीमध्ये नित्य राहणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला संगतीमध्ये येतो त्यावेळेला आपण एकमेकांवरती प्रीती करतो, एकमेकांची विचारपूस करतो. आणि ह्या दिवसांमध्ये खरी प्रीती जी आहे ती दाखवण्याचे दिवस आहेत है ना. आणि ज्या वेळेला आपण फेलोशिपमध्ये एकत्रित असतो त्यावेळेला आपण एकमेकांना मार्गदर्शन करतो, एकमेकांना आपण प्रोत्साहन करतो, एकमेकांसाठी प्रार्थना करतो, एकमेकांना एनकरेज करतो, एकमेकांना आपण वेगवेगळ्या प्रकारे सहायता करतो. आर्थिक मदत जी आहे ते आपण मंडळीमधून करतो. ह्या दिवसांमध्ये आपण अशा प्रकारे ह्या गोष्टी करत आहोत. आणि हे असं ह्यामुळे होतं कारण की आपण एकत्रित येतो आणि मग त्याच्यानंतर गरजा कळतात आणि त्याप्रमाणे आपण करतो.
एकत्रित येणं हे गरजेचं आहे, कारण की आपण एक शरीर आहोत. आणि म्हणून ही चौथी बाब जी आहे ती आपल्याला आध्यात्मिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी फार महत्वाची आहे. पाचवी आणि शेवटची बाब सांगतो आणि मग आपण थांबूया. पाचवी बाब म्हणजे चांगले कृत्य करणं जे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे आपल्याला चांगले कृत्य करण्यासाठी सांगितलेलं आहे, तारणाच्या नंतरची चांगले कृत्य जे आहे ही आपल्याबद्दल जमेची बाजू आहेत, है ना. आणि ज्या वेळेला आपण चांगले काम करणं सोडत नाही त्यावेळेला ही परमेश्वराला आवडणारी गोष्ट आहे. आपल्याला चांगले कामं जे आहे ते करणं गरजेचं आहे, है ना. आपण चांगले काम केल्यामुळे तारण झालं का? नाही. सत्कृत्य करून आपलं तारण कधीच होत नाही. आपले चांगले कामं करून आपल्याला पापांची क्षमा कधीच मिळत नाही. आपण तारण पावल्याच्या नंतर जे आपण सत्कृत्य करतो, चांगली कामं करतो, ती आपल्याला जी आहे ती आशीर्वादाचं कारण आहे. आणि परमेश्वराला ज्या वेळेला जगामध्ये काम करायचं असतो त्यावेळेला तो तुमचा आणि माझा वापर करून घेतो. या दिवसांमध्ये मी एक गोष्ट पाहत आहे की ऑनलाईन काही लोक फ्रॉड कॉल्स करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे निधी मागण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्या भानगडीमध्ये पडू नका. जर तुम्हाला मदत करायची आहे तर आपलं चर्च आहे, आपलं पंचमंडळ आहे आणि आपण सुव्यवस्थितरित्याने आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण केलेल्या आहेत आपल्या चर्चमधून. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे जे आहे आपल्या चर्चच्या लोकांना, चर्चच्या बाहेरच्या लोकांना आपण मदत करत आहोत. कारण की मानवतेला मदत करणं, है ना, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ज्या वेळेला आपण मानवाची गरज पूर्ण करतो त्यावेळेला आपण प्रभूची आराधना केल्यासारखं आहे, प्रभूच्या संगतीमध्ये आहोत, है ना. आणि म्हणून आपल्याला कृतिशील जीवन जगणं जे आहे हे ख्रिस्ती लोकांचं नित्य काम आहे. आणि म्हणून आपण सोशल वर्क जे आहे ते जास्त करतो. सोशल वर्क करून लोकांच्या गरजा पुरवतो, त्यांना मार्गदर्शन करतो. सोशल ऑर्गनायझेशन्स आपण पाहतो, NGOs जे आहेत ते बऱ्याचशा आहेत, ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत किंवा रेड लाईट एरियामध्ये म्हणा किंवा स्ट्रीट लेकरं आहेत, अनाथ आणि विधवांसाठी आहेत. आपण का धावून जातो? कारण की वचन आपल्याला सांगतं की आपल्याला आपल्या समोर असणाऱ्या गरजवंत लोकांची गरज पूर्ण करायची आहे, है ना. आणि म्हणून आपण पाहतो की ही एक आपली जबाबदारी आहे. देवाला गौरव करणं जे आहे यामधून होतं, है ना. इफिसकारास पत्र 2 अध्याय 10 वचनात सांगतं की आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेली असे आपण त्याची हस्तकृत्य आहोत. ती सत्कृत्य आचारात आपण आपल्या आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्ण योजून ठेवलेली आहे. सत्कृत्य करणं गरजेचं आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनाचा हा एक भाग आहे. आणि हे सत्कृत्य जे आहे हे लोकांना दिसणारे आहेत. आपलं बायबल स्टडी हे कदाचित प्रायव्हेट असू शकतं, प्रार्थना जी आहे ती प्रायव्हेट असू शकते, है ना. आपण पाहिलं की हे ज्या 5 एक्सरसाइज आहेत, प्रभूची आराधना करणं जी आहे ती वैयक्तिक असू शकते. आपली फेलोशिप जी आहे ही थोडीशी दृश्य रूपामध्ये आहे. आणि ही 5वी बाब जी आहे ही पण दृश्य रूपामध्ये आहे. किती म्हणजे की आपल्याला सत्कृत्य करायची, सोशल वर्क करायचं आहे आणि लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. आणि ह्या रंग बघून, भाषा बघून असं आपण मदत करत नाही. तर जो गरजवंत आहे त्याची गरज ही महत्वाची आहे. तो कुठल्या देशाचा आहे, कुठल्या गावाचा आहे, आपण हे कधीच बघत नाही. त्याची गरज ही महत्वाची आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, या दिवसांमध्ये आध्यात्मिक वीकनेस जो आहे तो जाणवू शकतो. आध्यात्मिक आळसपण जो आहे कदाचित जर आला असेल तर हे एक्सरसाइज करा. आध्यात्मिक आजारपण जे आहे याला जर तुम्हाला पळवायचं आहे तर तुम्हाला आध्यात्मिक फिट राहणं गरजेचं आहे, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि ह्या 5 एक्सरसाइज ज्या आहे त्या रोज करा, जेणेकरून तुम्ही आध्यात्मिक तंदुरुस्त राहताल. रोज बायबल वाचा, रोज प्रार्थना करा, त्याची आराधना रोजच्या रोज जी आहे ती करणं गरजेचं आहे. एकांत आराधना करणं आणि सामूहिक आराधना करणं ह्या दोन्ही गरजेचे आहे. नंतर 4थी बाब म्हणजे आपल्याला रोज बायबल स्टडी आहे, रोज संध्याकाळी आपल्याला वेळ आहे आपण करतो. आणि मग त्याच्यानंतर रविवारची जी आजची म्हणजे भक्ती आहे ती करणं गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट सत्कृत्य करणं गरजेचं आहे. ह्या 5 गोष्टी तुम्ही रोज आणि रोज करा, तुम्ही आध्यात्मिक फिट जे आहे तुम्हाला जाणवेल, आध्यात्मिक कनेक्शन तुम्हाला लाईव्हली वाटेल, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत रोज जुडलेले आहात हे तुम्हाला जाणवल. आणि म्हणून या 5 गोष्टी परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की तुम्ही ह्या दिवसांमध्ये करा आणि आपल्या जीवनाचा हा एक महत्त्वाचा भाग करून ठेवा, असं परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो की तुझं वचन हे आम्हाला दिशा देणारा आहे. आणि या 5ही गोष्टी
आम्ही रोज आणि रोज कराव्या. जे करत असतील त्यांनी देवबापा त्या अनुभवलेला आहे. पण प्रभूजी याच्यामधून जर काही गोष्टी आम्ही बघत आहोत तर आम्हाला तू सहायता कर की आम्ही ह्या 5ही गोष्टी ज्या आहेत आमचा आध्यात्मिक फिटनेस ठेवण्यासाठी, आध्यात्मिक तंदुरुस्त राहण्यासाठी, आध्यात्मिक ही एक्सरसाइज आम्हाला रोज आणि रोज करणं हे अनिवार्य आहेत. आम्हाला तू सहायता कर, आम्हाला तू शक्ती दे, मार्गदर्शन दे आणि रोज आणि रोज ह्या 5 गोष्टी फॉलो करण्यास आम्हाला सहायता कर. आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुझ्या हातामध्ये देत. आमचा आणि जगाचा तारणारा येशू, आमचा उद्धार करता येशूद्वारे ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजो बापेची प्रीती, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा याची संगती आणि शांती इथून पुढे आपल्या सर्वांसोबत असो. आमेन. तेरी इच्छा पूरी हो जाए हाथों में तेरे, जीवन है मेरा मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार, मुझको उठा, मुझको बना. अपनी मर्जी से मैं चलता रहा, तुझको कभी भी अपना ना कहा, लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ. लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ. आमीन. सर्वांना सलाम.